राज्यामध्ये 1 जून नंतर सोयाबीनचे बाजारभाव या 4 कारणांमुळे पार करणार 8 रुपयांचा टप्पा। तर राज्यामधील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण। सध्या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 6,400 ते 7,200 रुपयाच्या दरम्यान सर्वाधिक दर मिळतोय। तर पेरणीचा हंगाम अवघ्या 15 दिवसांवरती आल्यामुळे ज्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये वाशिम असेल, लातूर असेल, हिंगणघाटासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला थेट 8,000 रुपयांचा बाजारभाव देखील त्या ठिकाणी मिळतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनपासून सोयापेंड आणि सोया तेल हे मुख्य त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट असल्यामुळे सोयाबीनच्या जागतिक मागणीत देखील त्या ठिकाणी वाढ झाली आहे आणि सोयाबीन तेलाच्या आयातीमध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली। त्याचा आधार हा सोयाबीनच्या बाजारभावाला त्या ठिकाणी मिळत आहे। एकंदरीतच सोयाबीनची जागतिक टंचाई आणि मागणी असेल, याशिवाय त्या ठिकाणी सोयाबीन तेल आणि आयात शुल्कामधले मोठे जे काही फेरबदल असतील आणि मुख्यत्वे करून आयात निर्यात समीकरण आणि देशांतर्गत जो काही साठा आहे, या सर्वच पार्श्वभूमीवरती येत्या जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे काय असतील याविषयी सविस्तर चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जर आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा या गणितावरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जरी अवलंबून असले तरी सोयाबीन असेल, सोयाबीन तेल असेल, शिवाय त्या ठिकाणी DOC असेल, या सर्वच गोष्टींचा समावेश हा त्या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाचं गणित मांडताना हा त्या ठिकाणी आपण केला पाहिजे। एकंदरीतच त्या ठिकाणी येत्या 15 दिवसावरती सोयाबीनची जी काय पेरणी आहे ही त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणूनच जे काय बियाण्याचं सोयाबीन आहे ते ठिकठिकाणी शेतकरी खरेदी करताना त्या ठिकाणी आता दिसत आहे। एकंदरीत बियाण्याच्या सोयाबीनला देखील बाजार समित्यांमध्ये जवळपास 8,000 रुपयापर्यंत चांगला दर मिळतोय आणि म्हणूनच सोयाबीनचे जे काही दर आहेत ते एका ठिकाणी स्थिर आहेत आणि अजूनही त्या ठिकाणी पुरवठा जर त्या ठिकाणी कमी जर झाला तर हे बाजारभाव अजूनही वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सोयाबीनच्या जागतिक किमतीमध्ये 15 ते 20% वाढ नोंदवली गेली। देशांतर्गत बाजारामध्ये जे काही सोयाबीनचे जे काही बाजारभाव आहे ते 48,000 ते 52,000 रुपयाच्या दरम्यान चालू आहे। परंतु सर्वाधिक जो काही दर मिळाला सोयाबीनला हा 66,000 रुपये प्रति टन हा त्या ठिकाणी नोंदवला गेला आहे आणि पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगातून 1 जून नंतर मागणी आणखी वाढणार आहे। त्यामुळे सोयाबीन त्या ठिकाणी महाग होते आणि जे काही ऑइल मिल चालक आहेत त्यांना देखील सोयाबीन जास्त भावाने त्या ठिकाणी खरेदी आत्ताच करावं लागत आहे आणि हाच पहिला ट्रिगर आहे ज्यामुळे सोयाबीनचे दर हे 8,000कडे त्या ठिकाणी जाऊ शकतात। दुसरीकडे त्या ठिकाणी भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते, पण गेल्या काही महिन्यामध्ये सरकारनं स्थानिक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पाम तेल असेल, सूर्यफूल तेल असेल आणि कच्चे सोयाबीन तेल असेल याच्या आयात शुल्कामध्ये जवळपास 20 ते 27.5% वाढ केली आहे आणि त्याचाच परिणाम जे काय परदेशातून जे काय तेल येतं ते त्या ठिकाणी महाग झालं। सध्या त्या ठिकाणी क्रूड सोया ऑइल असेल याचा भाव जो काय आपण बघितला तर त्या ठिकाणी 10 किलोला 1100 ते 1150 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी गेले। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मग त्या ठिकाणी शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड असेल, या ठिकाणी देखील तेलाची जागतिक साठे कमी असल्यामुळे तेजीचं वातावरण सध्या त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। दुसरं कारण जे महत्त्वाचं जे त्या ठिकाणी 1 जून नंतर आपल्याला सर्वात त्या ठिकाणी निर्णय ठरणार आहे ते म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन। आता यंदा भारतानं पहिले तिमाही जवळपास 6 ते 7 लाख टन सोयाबीन निर्यात केली। दुसरीकडे ब्राझील असेल, अर्जेंटिना सारख्या मोठ्या उत्पादक देशामध्ये यंदा हवामान बदलामुळे जो उत्पादनामध्ये 5 ते 8 लाख दशलक्ष टनांची त्या ठिकाणी घट झाली आणि त्यामुळे जागतिक बाजारामध्ये पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे येत्या 1 जून नंतर नवीन पेरण्या सुरू होतील, म्हणजेच नवीन माल बाजारात यायला थेट ऑक्टोबर महिन्यात उगवेल आणि पुढचे 4 महिने बाजारामध्ये प्रचंड मालाची त्या ठिकाणी टंचाई भासणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर सोयाबीनची आंतरराष्ट्रीय मागणी जर जोरात राहिली, सरकारी आयात शुल्कामुळे सोयाबीन तेलाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अजून जर का भडकले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोयाबीनचा अजून जर तुटवडा दर झाला तर येत्या 1 जून नंतर त्या ठिकाणी सोयाबीनला जवळपास 7,500 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का सोयाबीन अजूनही शिल्लक असेल आणि तुम्ही जर का सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल, सोयाबीनची जी का पेरणी ती तुम्ही जर का आता करणार जर असाल तर बाजारभावांचं व्यवस्थित गणित मांडून त्या ठिकाणी सोयाबीन हे त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणलं पाहिजे। या देखील सोयाबीनचं जे काही क्षेत्र आहे, जर तुम्ही बाजारभाव पाहून सोयाबीनचं क्षेत्र जर वाढवणार जर असाल तर व्यवस्थित तुम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे।